आपण आपल्यासाठी टाळ्या घेऊ नये बर का. आणि अखंड नामस्मरण करा. काय बाहेर गावचा प्रसंग सांगतो, कारण माझा टाइम संपलाय, मला रात्रभर कीर्तन न्यायचं आहे, त्यामुळे सांगतो. हा, झोपा येईन झाल्यात, सगळीकडे तिथपर्यंत हसणारे चेहरे असे प्रफुल्लित दिसायलेत. त्यामुळे टाकळीचे लोक हे खूप भाविक आहेत हे मला समजलेलं आहे. त्यामुळे आजची रात्र कीर्तन सेवा चालू ठेवतो आणि त्यामुळे ऐका पुढचं. हा 4 वाजेपर्यंत झोपू नका. पण नाही, तुम्ही झोपणार नाही, तुम्ही तर झोपणारच नाही ग. तुम्ही मुक्ताई आहेत, बहिणाबाई आहेत, सखूबाई आहेत पुढच्या, आम्हाला माहिती आहे. त्यामुळे फक्त एक नम्र विनंती आहे, आपण अखंड हरिनामाचा जाप करतोय आणि हे नामाचं यज्ञ आहे, नामयज्ञ आहे. नामयज्ञ आपण कधीही आपल्या मुखातला पडता कामा नये. एक बाई नाही का रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणणारी असावी. असं काही गावामध्ये असते की बाया विणे सोडून जातात, बाई आणि कोणीच आले नाही ग, आणि त्याच्यामुळं काय करू बाई, आणि जाऊ दे मग मी आता मी चपटी काय घेऊन मरू का मी. काय भवाने त्या देवावर काय उपकार करायली का काय करायली माहिती. मग सप्तेच करू नको ना, हे महाराज मंडळी आटपतात सगळं. पण तुम्ही संकल्प घेतला, या गावची मंडळी खूप भाविक आहेत असं मी ऐकलं, अहो नामाचा घोष घेतला तर तुम्हालाच पुण्य लाभणार आहे. त्यामुळे तुकोबाराय सुद्धा म्हणतात की नाम घ्या धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. धर्माचं नाम जर घेतलं काय होईल, तुम्ही धर्माचं पालन कराल. आणि मी साईबाबांचा प्रसंग सांगितला तसं पाखंडी खंडन काय, काही लोक